जगातला सर्वात शक्तिशाली पदार्थ, जर तुम्ही चुकून याचा रस पिलात तर कुठलाही आजार आपल्याला होऊ शकत नाही. इव्हन आजार चालू व्हायच्या आधीच मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असते या पदार्थांमध्ये. शरीराच्या आतमध्येच आजाराचं नामोनिशाण मिटवणारा हा पदार्थ अगदी आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपलं त्याच्याकडे कधी लक्ष जात नाही. हा पदार्थ आपल्याला अगदी मोफत मिळतो आणि जर योग्य पद्धतीने याचा रस घेतला तर 87 प्रकारचे आजार कायमचे निघून जातात. आणि यापैकीही हे 17 आजार जसे की डायबिटीस, हार्ट ब्लॉकेजेस, डोळ्याची आग, मायग्रेन, पायांची सूज, मूळव्याध, किडनी स्टोन, लघवीचे त्रास, त्वचाविकार, चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, चिकनगुनिया, उलटी, जुलाब, फिट्स हे आजार बरे करण्यासाठी तर हा पदार्थ सर्वात श्रेष्ठ असतो. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तर या पदार्थाचं वर्णन केलंच होतं, पण आज शास्त्रज्ञांनी सुद्धा अभ्यास करून याच्यावर पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. हा पदार्थ एवढा साधा आहे, याच्याकडे पाहून तुम्हाला वाटणार पण नाही की हा एवढा शक्तिशाली असेल. त्यामुळेच जीवन ऊर्जा चिकित्सेच्या माध्यमातून आम्ही या पदार्थाची विस्तृत माहिती देतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून सांगितलेला प्रत्येक उपाय नक्की करून बघा. हा पदार्थ एवढा शक्तिशाली असून सुद्धा याला नुसतं खाऊन काही फायदा होत नाही, तर आजार बाहेर काढण्यासाठी याला खायची एक विशिष्ट पद्धत असते. साल 2030 पर्यंत भारत देश डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचं कॅपिटल बनण्याची शक्यता आहे. पण या पदार्थात हे सगळे त्रास थांबवण्याची क्षमता असते. आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे गणरायाच्या प्रिय दुर्वा. पण आपण दुर्वा डायरेक्ट खाऊ शकत नाही, तर दुर्वांपासून फायदे मिळवायची एक विशिष्ट पद्धत असते. आज आपण प्रत्येक आजारांवर दुर्वांचा कशा पद्धतीने फायदा मिळवायचा हे बारकाईने बघणार आहोत. पहिला त्रास म्हणजे हृदयाचे ब्लॉकेजेस आणि कोलेस्ट्रॉल. हे त्रास कमी करण्यासाठी स्टेप 1 एक मुठभर दुर्वा आणि लिंबाचा अर्धा तुकडा घ्या. स्टेप 2 मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाण्याबरोबर दुर्वा आणि आलं बारीक वाटून घ्या. स्टेप 3 मिश्रण एकजीव झाल्यावर हिरवा रस गाळून घ्या. स्टेप 4 त्यात अर्ध लिंबू पिळा. आता सकाळी उठल्यावर पाशेपोटी हा ताजा रस प्या. एकदा करून बघा, काही दिवसातच तुमच्या रक्तवाहिन्या आतून क्लीन होतील. त्यानंतर नंबर येतो डायबिटीसचा. वाढलेली शुगर कमी करण्यासाठी स्टेप 1 मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाणी, मुठभर दुर्वा, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर टाका. स्टेप 2 मिश्रण एकजीव झाल्यावर तयार रस गाळून घ्या. आता जर कोणी सकाळी अनुशापोटी 1 महिना हा रस पिलात तर त्याची ब्लड शुगर हमखास आटोक्यात यायला लागेल. मित्रांनो, दुर्वा रस घेताना काही गोष्टी खायच्या नसतात. वडापाव, सामोसा, मैद्याचे सर्व पदार्थ, तळलेल्या गोष्टी, अतिप्रमाणात गोड हे खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात. म्हणून दुर्वा रसाचा उपयोग करताना आपल्याला सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. दुर्वांचा तिसरा फायदा म्हणजे डोळ्यांचा त्रास संपतो. मग ती डोळ्यांची जळजळ, डोळ्यातून पाणी येणं किंवा डोळ्यांचा थकवा असून दे. स्टेप 1 15-20 दुर्वा घ्या. स्टेप 2 दुर्वांना एका वाटीत किंवा खलबत्त्यात कुटून बारीक वाटा. स्टेप 3 अर्धा तास डोळे बंद करून ती पेस्ट डोळ्यांवर लावा. 3-4 दिवसात एवढा जबरदस्त फायदा दिसेल की तुम्ही कमेंट करून सांगाल. तसेच अनवाणी पायांनी दुर्वा गवतावर चालल्याने ही दृष्टी सुधारते आणि डोळे तेजस्वी होतात. मायग्रेन असून दे किंवा कोणतीही डोकेदुखी असून दे, दुर्वाचा चौथा फायदा या त्रासात चमत्कार करतो. स्टेप 1 20-25 दुर्वा घ्या. स्टेप 2 1 चमचा खायचा चुना घ्या. खायचा चुना आपल्याला किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल. स्टेप 3 चुना आणि दुर्वा खलबत्त्यात किंवा एका वाटीत घेऊन 2 चमचे पाणी टाकून व्यवस्थित वाटून घ्या. स्टेप 4 आता बारीक वाटल्यानंतर जो लेप तयार होईल तो आपल्या कपाळांवर लावा. भुवयांच्या वरपासून ते केसांपर्यंत पूर्ण कपाळाला हा लेप लावणारे डोकेदुखीच्या कोणत्याही गोळीपेक्षा झटपट आराम मिळतो. आम्ही याचे फायदे करून बघितलेत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय, एकदा नक्की करून बघा. काही जणांच्या पायाला सूज येते. ही सूज दुर्वा एवढ्या झपाट्याने कमी करतात की पाहणाऱ्याला आश्चर्य वाटते. स्टेप 1 मुठभर दुर्वा मिक्सरमध्ये 1 ग्लास पाण्याबरोबर बारीक करा. दुसरी स्टेप मिश्रण एकजीव झाल्यावर कापडातून गाळून घ्या. तिसरी स्टेप दुर्वांचा रस गॅसवर मंद आचेवर उकळायला ठेवा. अधूनमधून हलवत राहा. स्टेप 4 अर्ध पाणी आटून गेल्यावर गॅस बंद करा. स्टेप 5 काढा गार झाल्यावर त्यात थोडा मध टाका. मध टाकल्याने फायदा थोडा जास्त होतो, पण मध टाकणं एक कंपल्सरी नाहीये.
आता सकाळी उपाशीपोटी हा तयार झालेला काढा प्या. हा काढा तयार केल्यावर 2 तासाच्या आतच संपवायचा असतो. एकदा करून बघा, 8 दिवसात कुठल्याही प्रकारची सूज हमखास कमी होईल. मित्रांनो, लहानपणी मला कायम आश्चर्य वाटायचं की गणपतीला दुर्वा एवढ्या का आवडत असतील, पण नंतर समजलं की या साध्या दिसणाऱ्या दुर्वा आयुर्वेदाच्या सुवर्ण काळापासून शेकडो आजारांवरचं एक श्रेष्ठ औषध. दुर्वा दिसायला लांबून सारख्या गवतासारख्या दिसतात, पण साध्या गवताची पाती चपटी आणि पसरलेली असतात, पण दुर्वाची पानं एका सुईसारखी टोकदार असतात. त्याचबरोबर साध्या गवताचं एकच पान सरळ वाढतं, पण त्याउलट दुर्वाला 3 फाटे फुटतात. दुर्वा मुळाशी जाड आणि तिची तिन्ही पाती टोकदार असतात. आता बघूया दुर्वाचा 6वा फायदा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुर्वा ही किडनी स्टोनवर म्हणजेच मुतखड्यावर ही रामबाण असते. जर नैसर्गिकरित्या किडनी स्टोन शरीराच्या बाहेर काढायचा असेल तर मुठभर दुर्वा, अर्धा ग्लास पाणी आणि धागेवाल्या खडीसाखरेच्या 2 मोठ्या तुकड्यांबरोबर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा आणि सकाळ संध्याकाळ हा ताजा रस प्या. काही दिवसात मुतखड्याचे तुकडे होऊन शरीराच्या बाहेर निघतील. फक्त लक्षात ठेवा, साखर टाकायची नाहीये, तर धागेवाली मोठी खडीसाखरच आपल्याला टाकायची आहे आणि हा रस आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी ताजा करून प्यायचा आहे. त्याचबरोबर जर लघवीला जळजळ होत असेल किंवा वारंवार लघवीला जावं लागत असेल तर स्टेप 1, 15-20 दुर्वा घ्या. दुसरी स्टेप, खलबत्त्यात 4 चमचे पाणी आणि दुर्वा टाकून त्याची पेस्ट बनवा. स्टेप 3, पेस्ट एका प्लेटमध्ये दाबून दुर्वाचा रस वेगळा करा. स्टेप 4, हा हिरवा रस अर्धा कप गाईच्या हलक्याशा कोमट दुधामध्ये टाका आणि हे दूध नाश्ता झाल्यानंतर प्या. 5 दिवसांमध्ये तुम्हाला लघवीच्या त्रासांवर फायदा दिसेल. दुर्वामध्ये ड्युरेटिक हा गुण असल्यामुळे दुर्वा मूत्राच्या प्रवाहाला वाढवून मूत्रसंबंधित रोगांमध्ये मोठा आराम देते. आयुर्वेदामध्ये पांढरी, निळी आणि हिरवी अशा 3 दुर्वांचा उल्लेख आहे, पण आज आपण फक्त हिरव्या दुर्वाबद्दल बोलू. दुर्वांचा वापर करण्याच्या आधी जर तुम्हाला लो बीपीचा त्रास असेल किंवा ब्लड थिनरची गोळी चालू असेल तर हा प्रयोग करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना याची आवर्जून कल्पना द्या. दुर्वाचा ज्यावर सर्वात प्रभावी फायदा होतो असा 8वा त्रास म्हणजे मूळव्याध. जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल तर फक्त 7 दिवसांसाठी हा उपाय करा. पहिली स्टेप, 20-25 दुर्वा घेऊन खलबत्त्यात 4 चमचे पाणी टाकून वाटून त्यांची पेस्ट बनवा. दुसरी स्टेप, पेस्ट गाळून दुर्वाचा हिरवा रस अर्धी वाटी ताज्या दह्यात मिक्स करा आणि हे दही काही दिवस दुपारच्या जेवणानंतर खा. त्याचबरोबर दुर्वाचा रस काढल्यानंतर उरलेली पेस्ट मूळव्याधीच्या अंकुरावर अर्धा तास लावून ठेवा. जबरदस्त फायदा दिसेल. आणि जर पाईल्स मधून रक्तस्राव होत असेल तर पहिली स्टेप, 1 चमचा गाईचं तूप आणि 1 चमचा ताजा दुर्वा रस 5 मिनिटं चांगलं चमच्याने फेटून त्याचा मलम बनवा. दुसरी स्टेप, रक्तस्राव होत असलेल्या भागावर या मलमाचा पातळ थर दिवसातून 3 वेळा लावा. अशा पद्धतीने तयार केलेला हा घरगुती मलम मूळव्याधीचा रक्तस्राव थांबवतो. शरीरावर जखमा झाल्यावर जर रक्त वाहन थांबत नसेल तर दुर्वाचा लेप तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. दुर्वामध्ये स्तंभन हा गुण असल्याने शरीराच्या कुठल्याही जखमेवर दुर्वाच्या पेस्टचा लेप लावताच रक्तस्राव कमी होतो. फक्त एवढंच नाही तर दुर्वा कुठल्याही प्रकारची खाज, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, जुलाब, उलटी, ताप या सर्वांवर सुद्धा प्रभावी असतो. पण या त्रासांवर दुर्वाचा कसा वापर करायचा हे जाणण्याआधी जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण झाला असाल तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या ॲडव्हान्स स्टेजवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या नी रिजनरेशन आणि स्पाइन करेक्शन या दोन्ही प्रोग्रामचा एकदा तरी अनुभव घ्या. या 2 प्रोग्राममध्ये अशा पद्धतीने विशेष उपचार असतात ज्याच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींचे मणके आणि गुडघे पुन्हा व्यवस्थित होऊन कॉम्प्लिकेटेड त्रास बरे झाले आहेत. आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी अक्राळ स्वरूप धारण केलंय. पेशंटच्या वाढत्या प्रमाणाने हॉस्पिटल ओसंडून व्हायला लागलेत, पण जीवन ऊर्जाने अनेक वर्षांच्या अथक रिसर्चने अशी काही परिणामकारक मार्ग शोधून काढले आहेत ज्याने नैसर्गिकरित्याच तुमच्या हाडांचे सर्व त्रास आपोआप दूर होऊ शकतील. जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीला बरा व्हायचा पर्याय मिळत नसेल तर त्या व्यक्तीला जीवन ऊर्जाला आवर्जून संपर्क करायला सांगा. कदाचित तुमच्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात एक नवीन प्रकाश येईल. दुर्वाचा फायदा नंबर 10, त्वचेवर कुठल्याही प्रकारची खाज येत असेल, मग ती शीतपित्तामुळे येऊ द्या किंवा इन्फेक्शनमुळे किंवा पित्तदोषामुळे येऊ द्या, तर यासाठी 20-25 दुर्वा, दारू हळदीचा 1 तुकडा आणि 4 चमचे ताक हे खलबत्त्यात टाकून बारीक वाटा. आता तयार झालेला लेप
तुम्ही त्वचेवर लावल्यावर कुठल्याही प्रकारची स्किन ॲलर्जी किंवा त्वचेचा कुठलाही त्रास खूप लवकर आटोक्यात येईल. फायदा नंबर 11, चेहऱ्याच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी दुर्वाचा लेप फायदेशीर ठरतो. यासाठी 15-20 स्वच्छ दुर्वा घ्या, त्याच्यामध्ये 3 चमचे दूध टाका आणि खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पेस्ट बनवा. आता हा लेप चेहऱ्याला लावा. या उपायाने फक्त सुरकुत्याच कमी होत नाहीत, तर फक्त 10 दिवसात पिंपल्स गायब होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्समुळे पडलेले जुनाट व्रण असतील तर ते सुद्धा आपोआप हील होऊन चेहरा पुन्हा क्लिअर होतो. फायदा नंबर 12, मलेरिया किंवा चिकनगुन्याचा ताप उतरत नसेल किंवा चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर सांधे दुखत असतील तर वैद्यकीय उपचारांबरोबरच ताज्या दुर्वा आणि चिमूटभर अतिविष या वनस्पतीच्या मुळांचं चूर्ण एकत्र खलबत्त्यात कुटा. दिवसातून 2-3 वेळा आपण याचं चाटण घेतल्याने आपल्याला मोठा फायदा दिसेल. फायदा नंबर 13, वारंवार तोंड येत असल्यास दुर्वाचा रस 5 मिनिटांसाठी जिभेने तोंडामध्ये सर्व बाजूने फिरवा आणि 5 मिनिटांनंतर हा रस गिळून टाका. दुर्वात प्रोपन हिलिंगचा गुण आढळतो, ज्याने तोंडात झालेल्या जखमा लवकर भरून येतात. फायदा नंबर 14, नाकातून रक्त येत असल्यास दुर्वा रसाचे 1-2 थेंब नाकात टाकल्याने रक्तस्राव कमी होतो आणि जर त्रास जास्त असेल तर 20-25 दुर्वांची पानं, 2 डाळिंबाची फुलं आणि थोडा हिरडा या तिन्ही गोष्टी एकत्र खलबत्त्यात कुटून त्याची एकत्र पेस्ट बनवा आणि त्याच्यानंतर त्याच्यातला रस गाळून वेगळा करा. या रसाचे 2 थेंब जर नाकात टाकले तर नाकातून होणारा रक्तस्राव गॅरंटेड थांबलाच पाहिजे. फायदा नंबर 15, जर उलटी थांबत नसेल किंवा वारंवार काही खाल्ल्यावर उलटी होत असेल तर यासाठी ही दुर्वा रामबाण असते. यासाठी पहिली स्टेप म्हणजे अर्धी वाटी तांदूळ घेऊन 4 कप पाण्यात भिजायला ठेवा. दुसरी स्टेप, 5 मिनिटांनी गॅस बंद करून लिक्विड पूर्ण गार होईपर्यंत थांबा. तिसरी स्टेप, 20-25 दुर्वा खलबत्त्यात वाटून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट प्लेटमध्ये घेऊन दाबून दुर्वाचा हिरवा रस वेगळा करा. आता मगाशी अर्धवट शिजलेल्या तांदळाचं पाणी काढून घ्या आणि 1 कप तांदळाचे पाणी आणि 4 कप दुर्वाचा रस एकत्र करून दिवसातून 3 वेळा हे प्या. हा उपाय केल्याने जुन्यातल्या जुन्या उलटीवर पण मोठा फायदा मिळतो. फायदा नंबर 16, जुलाब लागले असतील किंवा काही खाल्ल्यावर वारंवार संडासला जायची भावना होत असेल तर मुठभर दुर्वाचा रस, सुंठ आणि 1 चमचा बडीशोप बारीक गॅसवर उकळायला ठेवा. त्यातलं 25% पाणी आटल्यावर बनवलेला कोमट काढा घोटघोट करून पिल्याने अतिसारामध्ये त्वरित आराम मिळतो. फायदा नंबर 17, मानसिक रोगांच्या चिकित्सेमध्ये दुर्वाचा वापर फायदा देतो. दुर्वाचे सेवन केल्याने फिट्स येण्याचं प्रमाण 80% कमी होतं. त्यासाठी मुठभर दुर्वांचा 1 ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून तयार झालेला रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे. फिट्स येण्याचं प्रमाण 80% कमी होईल. मित्रांनो, आज आपण दुर्वाचे हे 17 प्रकारचे फायदे बघितले, पण आयुर्वेदानुसार दुर्वा 87 प्रकारच्या आजारांवर परिणाम करते. दुर्वा प्राणी मात्रांसाठी निसर्गाचा बहुमूल्य उपहार आहे, म्हणून तर श्री गणरायाला देखील दुर्वात सर्वाधिक प्रिय असतात. मला आशा आहे की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नियमितपणे वापर कराल आणि झालेला फायदा कमेंटमध्ये आवर्जून सांगाल. मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशनच सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले परिणामकारक उपचार करून घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील. जर योग्य वेळ तुम्ही हे उपचार केले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.